श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार. मी अर्चना किलावत किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया तुरीच्या हिरव्या दाण्याचा मसाला भात. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तुरीच्या हिरव्या शेंगाचं सीझन असते, म्हणून हा दाणे भात किंवा मसाले भात आपल्या विदर्भामध्ये आवर्जून केला जातो. मस्त असा वाफाळलेला दाणे भात किंवा मसाला भात, त्यासोबत कढी, पापड, मुळा आणि गाजर. आहा हा, हे सगळं पाहिल्यानंतर केव्हा खाऊ असं झालं आहे मला. चला तर हे खाऊन संपायच्या पहिले आपण रेसिपी पाहूया. त्यासाठी इथे मी 2.5 वाट्या हिरवे दाणे घेतले आहे आणि 3 वाटी तांदूळ घेतले आहे. तांदूळ कोणतेही घेतले तरी चालेल. आता हे तुरीचे दाणे आणि तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. आता मी तांदळाला 2-3 पाण्याने चांगलं धुवून घेते आणि याला 15 मिनिटासाठी भिजत ठेवते. आता आपण भातासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ. आपल्याला मसाला बनवण्यासाठी लागणार आहे 20 ते 25 लसूण पाकळ्या, 8 ते 10 भाजून घेतलेल्या खोबऱ्याचे तुकडे, 7 ते 8 बारीक करून घेतलेले अद्रकचे तुकडे आणि कोथिंबीरच्या दांड्या घालून हा मसाला आपण मिक्सरला लावून घेऊ. आता हा मसाले भात आपण कुकरमध्ये बनवून घेणार आहोत, म्हणजे अगदी झटपट तयार होईल. इकडे मी गॅसवरती कुकर गरम करायला ठेवलं. आता त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घालून घेऊ. तेल तापलं आहे. आता यामध्ये आपण 1 चम्मच मोहरी घालून घेऊ. मोहरी तडतडायला लागली आहे. आता यामध्ये 1 चम्मच जिरं घालून घेऊ. आता इथे मी एका प्लेटमध्ये साबूत मसाले काढून घेतले आहे. 3 ते 4 दालचिनीचे तुकडे, 1 चक्री फूल, 1 मोठी विलायची, 2 हिरवी वेलची, 4 ते 5 लवंग, 4 ते 5 काळी मिरी आणि 1 ते 2 तमालपत्र. आता हे सर्व मसाले आपण तेलामध्ये घालून घेऊ. याला फिरवून घेऊ आणि यामध्ये लगेच कांदा घालून घेऊ. मीडियम आकाराचा एक कांदा बारीक कापून घेतला आहे. आता तो घालून घेऊ. कांद्याला थोडा वेळ परतून घेऊ आणि यामध्ये 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घालून घेऊ. 4 ते 5 हिरव्या मिरचीचे तुकडे करून घेतले आहे. आता ती मिरची घालून घेऊ. हे सर्व मसाले चांगले परतून घेऊ. आता ह्या मसाल्यामध्ये आपण 1 पाव चम्मच हिंग घालून घेऊ. थोडीशी कसुरी मेथी हाताने चुरडून घालू. छोटे चम्मचनी 2 चम्मच हळद. हे सुके मसाले 1 ते 2 सेकंद आपण परतून घेऊ आणि आता यामध्ये वाटलेलं वाटण घालून घेऊ. वाटणाला थोडा वेळ परतून घेऊ. यातच आता थोडीशी कोथिंबीर घालू. मसाल्यात कोथिंबीर घातल्यामुळे भाताची चव आणखीनच वाढेल. आता ह्या स्टेजला 1 चम्मच जिरं पावडर, 1 चम्मच धनिया पावडर, 1 चम्मच काळा मसाला, हे सर्व जिन्नस घालून आपण मसाला एकसारखा फिरवून घेऊ. मसाले तेल सुटेपर्यंत चांगले फिरवून घेतले आहे. भांड्याला मसाला लागून होता, त्यामध्ये मी थोडं पाणी घातलं. आता ते पाणी घालून घेऊ. पाणी घातल्यामुळे मसाल्याला थोडं परतून घेऊ. सुरुवातीला आपण इथे हिरवी मिरची वापरली आहे, तर आपल्याला आता तिखट कमी टाकायचं आहे. तर इथे मी अर्धा चम्मच लाल तिखट घालून घेते. बारीक कापलेला 1 टोमॅटो घालून घेऊ. टोमॅटो थोडे परतवून घेऊ आणि यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले तुरीचे हिरवे दाणे घालून घेऊ. आता यात लगेच आपण धुवून घेतलेले तांदूळ घालून घेऊ.
आता याला 1 ते 2 मिनिट आपण परतून घेऊ. आता यामध्ये आपण गरम केलेलं पाणी घालून घेऊ. सर्वात शेवटी आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालू. इथे मी 2.5 चम्मच मीठ घालून घेतलं आहे. भाताला छान उकळी आली आहे. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालू आणि कुकरचं झाकण बंद करून याला 1 शिट्टी काढून घेऊ. एक शिट्टी काढून झाली आहे. आता गॅस बंद करून घेऊ आणि कुकर थंड होऊ देऊ. कुकर थंड झालं आहे. आता याचं झाकण काढून घेऊ. मस्त गरमागरम दाणेदार असा हा मसाले भात किंवा दाणे भात तयार झाला आहे. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.